आज आहे एकादशी आणि मी घरी यायच्या आधीच सचिनने 2 दिवे ऑलरेडी घरी लावून ठेवलेलेच होते, घराच्या बाहेर जे लावतो ते. पण मी म्हटलं अजून 2 दिवे लावावे, म्हणून मग मी हे टी लाईटचे जे कॅन्डल्स येतात तेच वापरून दिवे लावून घेते. कारण काय झालं, मी ऑफिसमधनं येताच आज जे मला डीमार्ट रेडी मिळालेलं, जे ऑफिसच्या इथेच मिळालेलं, तर तिथे मी म्हटलं तर बघितलं तर ते टी लाईटचे कॅन्डल्स होते. तर मी म्हटलं ऑनलाईन मागवण्यापेक्षा, कारण ऑनलाईनला पण ना डीमार्टच्या याच्यामध्ये ते आउट ऑफ स्टॉकच दिसत आहेत. आता आणायचे मला एक पॅकेट दिसलं, तर मी म्हटलं आज एकच पॅकेट घेऊया आणि परत मग 2-4 दिवसांनी मी घेईन परत एक पॅकेट. कारण आता हे आहे ना, हे 2-3 दिवस आता तुळशीच्या लग्नापर्यंत मी रोज लावून ना थोडेसे त्याची क्वांटिटी परत कमी होईल. कारण 30चं पॅकेट मी घेऊन येते आणि या 30च्या पॅकेटमधलं आता अर्धं पॅकेट माझं परत संपेल, मग परत त्या बॉटलमध्ये माझी जागा होईल. म्हणून मग मी म्हटलं आत्ता एक पॅकेट घेऊ आणि नंतर मग एक पॅकेट घेऊ. कारण मग हे घेऊन ठेवलेलं असेल की मग मला पुढचे काही महिने खूप आरामात जातात. आणि ही बघू शकता ही बॉटल, आणि याच्यामध्ये ना बरोबर 30च कॅन्डल राहतात. 30पेक्षा जास्त कॅन्डल नाही राहत. अगदी राहिल्या तर वरती अजून 2-4 कॅन्डल राहतील, पण याच्यामध्ये 30 कॅन्डलसाठी हा परफेक्ट आहे. आणि ही बॉटल जवळपास 2 ते 3 वर्षापासून मी ही फक्त कॅन्डलसाठी ठेवलेली आहे आणि कॅन्डलसाठीच मी ही वापरते. आजपासनं म्हणजे उद्यापासनं बऱ्याच ठिकाणी तुळशीची लग्न चालू झाली. काही ठिकाणी आजपासनंच आहेत, काही ठिकाणी उद्या एकादशी द्वादशीला लावतात, काही ठिकाणी आता प्रत्येकांच्या ठिकाणी वेगवेगळं असतं. आमच्याकडे उद्यापासून चालू झाले. तुमच्याकडे कधीपासून चालू होणार आहेत ते मला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या संध्याकाळच्या रुटीनमध्ये पण कामांची लिस्ट खूप होती, कारण जेवढी माझी कामं पेंडिंग असतात ना, तर मी कामं पेंडिंग कधीच ठेवत नाही. ती येणाऱ्या जसं दिवस जातात त्याच्यामध्ये ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा नेहमी प्रयत्न करते. आज येताना मी दूध, दही, त्याचबरोबर थोडंसं ताक आणि श्रीखंड असं सगळं घेऊन आलेली. आणि कशासाठी काय काय आणलेलं ते देखील मी तुम्हाला सांगते. इथे बघू शकता, एक मी ना मक्याची मूठ पण घेतलेली. आणि त्याचबरोबर आता काय झालं, हिवाळा चालू झाला आणि आवळ्यांचा सीझन खूप छान येतोय. म्हणजे भरपूर आवळे मार्केटमध्ये दिसले जातात आणि आवळ्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे व्हिटॅमिन सी हे खूप जास्त प्रमाणात येतात. म्हणजे तुम्ही सीझनमध्ये पण म्हणजे जेव्हा अवेलेबल असतात तेव्हा तर तुम्ही खा, पण इतर वेळेस जरी तुम्ही व्हिटॅमिन सी म्हणजे जे नॅचरल पद्धतीने तुम्ही घेतलात ना, तर ते शरीरासाठी आपल्या खरंच चांगलं असतं. तर म्हणून मी आवळे घेऊन आली. तर मी आवळ्यांचा काय करणार आहे ते तुम्हाला आता पुढे मी सांगते. कारण माझ्याकडे बऱ्याच वेळा आंबे सीझनमध्ये अशा कैऱ्या आणि हे जेव्हा येतात, म्हणजे जशी करवंद येतात, जशी मी मिठाच्या पाण्यात करवंद टाकते, तसे आवळे पण बऱ्याच वेळा मी ठेवते. आणि जेव्हा ऑफ सीझन आपल्याला हवे असतात ना, तेव्हा मग चटणी वगैरे करून खायला ते खूप अगदी छान लागतात, टेस्टी असे लागतात. ही मक्याची मूठ एकच मी घेतली. आणि दरवेळेस ज्यावेळेस मला वेळ नसतो ना, त्यावेळेस मी ऑलरेडी जे रेडीमेड सोललेले आपले पॅकेट्स मिळतात ना, 20ला 1, 50ला 3, तेच घेऊन येते. काय काय आणलं ते दाखवते. ताक आणलेलं आणि आज मला वारणाचं दूध मिळालं, कारण मी येईपर्यंत सगळं दूध संपलेलं, मग फक्त वारणाचं अवेलेबल होतं, मग वारणाचं घेतलं. श्रीखंड छोटंसं घेतलं आहे मी, कारण नैवेद्यासाठी काही ना काहीतरी गोड लागतं. आणि खूप मोठा डबा घेतला की मग खूप होऊन जातो, म्हणून मग छोटासा जे आपले डबे येतात तेच घेतले. ते 100 ग्रॅम आहे. आणि हे दही पण 12 रुपयाला अगदी चितळेचा छान डबा मिळाला. हा चितळेचा असा डबा आहे तो मी पहिल्यांदा बघितला, नाहीतर याच्या म्हणजे आधी मी जो पाऊच यायचा त्यांचा तोच मी वापरत होती. 400 ग्रामचा एक पाऊच यायचा, एक 200 ग्रामचा पाऊच येतो, तोच वापरायची मी. याच्या आधी असा डबा मी नव्हता पहिला. आणि मी आज गेलेली तर एकच त्यांच्याकडे होता, मग मी ते घेऊन आले. कारण आज मला लावायचं दह्यासाठी विरजण, त्याच्यासाठी मी ते घेऊन आली. आणि ज्याच्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवून घेते, म्हणजे बाकीची कामं करायला आपल्याला प्लॅटफॉर्म मोकळा मिळेल. तर हे जे मॅट वापरते ना मी, हे खरंच खूप चांगला मॅट आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही कुठलेही म्हणजे भाजी वगैरे सुकत घालू शकता छानपैकी. तुम्ही भांडी वगैरे घासून पण याच्यावरती अगदी छान म्हणजे ठेवू शकता. आणि ते वाळतं देखील पटकन. आणि अजिबात असं नाही की त्याच्यामध्ये खूम्हणजे ओलावा वगैरे राहतो, असं अजिबात होत नाही. आणि कॉस्टिंग वाईज म्हणाल तरी पण ते खूप स्वस्त आहे. 250 ते 300 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला ऑनलाईनला म्हणजे अवेलेबल आहे. तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता. तर आता दूध गरम करून घेणार आहे. आणि दूध यासाठीच गरम करून घेते कारण मला दह्याला विरजण लावायचं आहे. नाही तर मग मी फ्रीजमध्ये असंच ठेवलं असतं, उद्या सकाळी गरम केलं असतं. पण कधी कधी काय होतं, सकाळी मग जेव्हा चहा बनवायची असते ना, तेव्हा मग ऐन वेळेस कळतं की अरे दूध संपलेलं आहे. आणि मग सकाळी असं होतं की अरे काल रात्री गरम करून ठेवलं असतं तर बरं झालं असतं. असं होतं माझं पण बऱ्याच वेळा कधी कधी. म्हणून मी जी गोष्ट जेव्हा म्हणजे आणते ना, ती गोष्ट तेव्हाची तेव्हा त्या गोष्टीचं जे काम आहे ना ते त्या गोष्टीचं करूनच ठेवते. मक्याची मूठ मी सोलून घेते, कारण मक्याची मूठ सोलायला आपल्याला असं वाटतं की खूप वेळ जातो, पण अजिबात नाही. असं मधून तोडायचं
आणि एका साईडने तुम्ही सुरुवात केली ना तर एका साईडचे थोडे दाणे जसं कमी होत जातात ना, दुसऱ्या साईडचे आपोआप तुम्हाला काढायला खूप इझी होऊन जातात. तर तुमच्याबरोबर बोलता बोलता किंवा व्लॉग शूट करता करता माझे हे दाणे अगदी 7-8 मिनिटामध्ये पूर्ण एका मुठीचे होऊन जातील. हे आता मला सकाळी नाश्त्यासाठी ठेवायचं. सकाळी नाश्त्यासाठी हे बॉईल करून घेतले की होऊन जाईल. याच्यामध्ये थोडंसं तुम्ही ब्लॅक पेपर, थोडंसं तुम्हाला सॉल्ट पाहिजे असेल तर लिंबू पिळलात तर अगदी सॅलड तयार होतं. याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पनीर टाका किंवा मग म्हणजे तुम्हाला अजून हेल्दी हवं असेल तर थोडंसं पनीर ॲड करा या सॅलडमध्ये. थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाका आणि आपलं छान असं हेल्दी असं सॅलड तयार होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन व्हेजिटेबल्स काही हवे असतील तर त्या देखील तुम्ही टाकू शकता किंवा जसं आता माझ्याकडे मूग आहेत म्हणजे मोड आणलेले, तर ते छानपैकी ते पण मी वापरून याच्यामध्ये सॅलडचा वापर करून असं काहीतरी हेल्दी असं सॅलड तुम्ही घरच्या घरी बनवू शकता की जे आपल्या सगळ्यांसाठी खूप हेल्दी असं आहे. आपण काय पदार्थ बनवतो याच्यापेक्षा ते किती हेल्दी आहेत याचा पण विचार आपण बऱ्याच वेळा आपल्या पदार्थामधनं केला पाहिजे की कुठला पदार्थ आपण हेल्दी आपल्या फॅमिली मेंबर्ससाठी देऊ शकतो. तर आवळे जे आहेत ना, मी 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घेते. मी ऑलरेडी धुवून घेतलेलेच आहेत नळाखाली किंवा जे असं घेतात व्यवस्थित चांगल्या पाण्यामध्ये. तरी पण काय होतं ना, डस्ट आत्ता एवढी सध्या आहेच, त्याच्यामुळे मी ते खूप छान असे व्यवस्थित धुवून घेतात आणि मी थोडा वेळ ते आता पाण्यामध्ये घालून ठेवते. तोपर्यंत माझं इकडचं काम करून घेते. दूध गरम होत आहे तोपर्यंत बाकीची कामं करून घेते मी. ॲक्च्युली आज काय झालेलं आहे ना, माझ्या एका ब्लाऊज पीसमधनं ना जे रेडीमेड ब्लाऊज पीस असतात, ब्लाऊज पीस नाही म्हणजे ब्लाऊज असतात, तर हा माझ्याकडे एक रेडीमेड ब्लाऊज होता जो मी घेतलेला आहे. आणि शक्यतो माझ्याकडे रेडीमेडच ब्लाऊज जास्त आहेत. त्याचा पॅटर्न मी आता तुम्हाला दाखवते बघा. तर हा अशा पद्धतीचा पॅटर्न आहे आणि बॅक साईडला हा असा आहे. हा असा पॅटर्न आहे. तर ऍक्च्युली ना याच्याबरोबर याचे ना स्लीव्ज आलेले, तर ते ना मी आज सकाळी जाताना ऑफिसला घेऊन गेलेली, कारण ना माझ्या एका ड्रेसमध्ये ना मला हा कपडा यूज करायचा होता म्हणजे या कलरचा. तर तुम्ही ते बघू शकता, हे 2 हात आहेत आणि याच्यातला ना मी इकडचा हा जो अर्धा पोर्शन आहे ना तो मी वापरलाय म्हणजे दुसऱ्या एका माझ्या ड्रेससाठी, ज्याला मला बॅक साठीच लावायचा होता आणि तो अगदी परफेक्ट मॅच झालेला. तर मी हे घेऊन गेलेली म्हणून मग हा कपडा आता परत ह्याच्यातच मी ठेवून देणार, कारण दिसायला हा कपडा खूप छान आहे. म्हणजे रेड कलर, ऑरेंज कलर, ग्रीन कलर असं मध्ये याचा मी अजून बराचसा असा छान उपयोग करू शकते. याचा ना मी छोटासा ना बटवा बनवायचा विचार करते. तर बघू आता कसा शिवून मिळेल मला तसा आहे. तर हे आता याच्यामध्ये ठेवून घेते, कारण मला हे पण राहून गेलं काम किंवा राहून जातं. तर आता सकाळी मी नेलेलं आणि याच्यात सगळे माझे रेडीमेड ब्लाऊजच आहेत. या सगळ्या बॅगेमध्ये तुम्ही म्हणाल ना, या पाऊचमध्ये. हे माझं दूध गरम होईपर्यंत आता हे काम एक झालेलं आहे. बाकीची सगळं कामं करता करता दुधाला पण छान उकळी आलेली आहे. थोडंसं मी पोकळ ठेवलंय म्हणजे थंड व्हायला पाहिजे. आणि आज विरजन लावायचं दह्याचं, ते पण आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन. नमस्कार, मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर रुटीन कामांना सुरुवात झालेली आहे आणि आज आहे एकादशी. बऱ्याच जणांचा आज उपवास असतो, पण एकादशीचा माझा उपवास नसतो, कारण असेच जे उपवास असतात तेच मी करते. म्हणजे नेहमीचा जो गुरुवारचा असतो तोच, त्याच्या व्यतिरिक्त अंगारकी वगैरे असते ते, आणि जे काय हरताळकेचा वगैरे उपवास असतो त्याच्या व्यतिरिक्त खूप जास्त असे सगळे उपवास मी नाही पकडत. लग्नाच्या आधी मी बरेचसे उपवास पकडायचे, आता सगळे बंद झालेले आहेत हळूहळू करून. तर उद्यापासून तुलसी विवाहाला पण म्हणजे तुळशीच्या लग्नांना पण सुरुवात होतील. आणि आज म्हणजे दादर मार्केटमध्ये खूप गर्दी होती. सगळीकडे ऊस, त्याच्यानंतर आवळे, चिंचा, बोरं, ज्या सगळ्या गोष्टी लागतात त्या सगळ्याचे सगळीकडे घेऊन बसलेले, आणि तसंच गाडी पण आलेली, त्याच्यामुळे खूप गर्दी होती, गडबड होती दादरला. आज मी आवळे आणलेत बऱ्याच दिवसांनी, म्हणजे आता सीझन चालू झालाय, तर म्हटलं सीझन मध्ये येणाऱ्या किंवा ऋतूमध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरात गेल्या पाहिजेत. म्हणूनच त्या ऋतूनुसार, म्हणजे प्रत्येक ऋतूचं एक वैशिष्ट्य आहे बघा. काही गोष्टी पावसातच येतात, काही गोष्टी हिवाळ्यात मिळतात आपल्याला, आणि काही गोष्टी उन्हाळ्यातच मिळतात. तर त्या ऋतूचं त्या मागचं काहीतरी तर कारण असेल किंवा त्या गोष्टींचं काहीतरी वैशिष्ट्य असेल, म्हणून त्या गोष्टी त्या सीझन मध्ये येतात, आणि त्या सगळ्याच गोष्टी आपल्या शरीरात गेल्याच पाहिजे. तर आपण सुरुवात केली, हिवाळ्याला तर सुरुवात होते, तर त्याच्यामुळे मी आवळे आणले. मिठाच्या पाण्यात मी घालून ठेवते, म्हणजे ते कधीही खायला मिळतात. तुम्ही नुसताच असाच एक खाल्लात तरी चालेल,
किंवा मग तुम्हाला चटणी वगैरे वाटायची असते, तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले तर अगदी म्हणजे व्यवस्थित राहतात, काही होत नाही त्याला. आणि याची प्रोसेस पण अगदी सोपी आहे, साधी सरळ सोपी आहे. ती मी आता तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दाखवेनच. त्याचबरोबर आंब्याचा मुरावडा वगैरे पण तुम्ही करू शकता. जसं आपण कैरीचं सगळ्या प्रकारचं म्हणजे गोड लोणचं, तिखट लोणचं करू शकतो, त्या प्रकारे पण आवळ्याचं लोणचं किंवा गोड मुरांबा वगैरे सगळं तुम्ही करू शकता. तर माझ्याकडनं ज्या गोष्टी शक्य असतील रेसिपी दाखवण्याच्या त्या मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. चला आता आपण कामांना सुरुवात करूया, कारण कामांना सुरुवात म्हणजे तर अशी केलीच आहे. जे कॉर्न आणलेले हे आता भरून ठेवते, आवळ्याला म्हणजे याच्यामध्ये मिठाच्या पाण्यात मुरवायला ठेवून देते आणि त्याच्यानंतर मग पुढच्या कामांना सुरुवात करते. चला तर मक्याचे दाणे मी आज ना काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवणार नाहीये, कारण मला उद्या सकाळी लगेचच वापरायचं. जेव्हा जास्त दिवस स्टोअर करायचे असते तेव्हा मी काचेचे कंटेनर वापरण्याचा भर असतो माझा, तर मी या प्लास्टिकच्या कंटेनरमध्येच ठेवते. आणि मी काय केलंय, वरून आज टिश्यू पेपर पण नाही टाकलाय, कारण उद्या सकाळी लगेचच वापरायचं त्याच्यामुळे, म्हणून मी टिश्यू पेपर पण नाही टाकलाय. इथे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने फक्त मी खाली एक टिश्यू पेपर टाकला, त्याच्यावर कॉर्न टाकले आणि झाकण लावून बंद करून ठेवून दिले. आता आपण जे आवळे आणलेले ते आवळे मिठाच्या पाण्यात मला खारवट ठेवायचे आहेत, तर त्याच्यासाठी मी इथे पाणी ओतून घेतलं. म्हणजे अंदाजाने जेवढी माझी बॉटल आहे तेवढ्या अंदाजाने मी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1.5 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. हे छान पाणी खूप मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आणि आपण जी बॉटल घेतली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आवळे ठेवून मग हे पाणी त्याच्यावरती ओतायचं आहे. आणि एक 3 दिवसासाठी आपल्याला हे छान मुरवट ठेवायचं आहे, म्हणजे जोपर्यंत आवळा थोडासा नरम होत नाही तोपर्यंत. एकदा का आवळा नरम झाला की मग तुम्ही हा कंटेनर अशाचा असा उचलून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तो तुम्ही काढून म्हणजे तुमच्या वापरामध्ये म्हणजे जेवणात वापरायचं असेल ते जेवणात वापरा, किंवा असाच खायचा असेल तर तुम्ही असाच देखील खाऊ शकता. फक्त एक लक्षात ठेवा, जी कुठलं कंटेनर तुम्ही वापरत असाल ते काचेचं असेल तर चांगलं, पण त्याचं जे वरचं झाकण आहे ना ते जसं जामच्या बॉटलचं येतं किंवा बऱ्याच वेळा लोणच्याच्या बॉटलचं येतं तसं नसावं, कारण त्याला थोडीशी गंज लागली जाते आंबटपणामुळे आणि मग ती कधीतरी आपल्या पदार्थामध्ये उतरण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे तुम्ही प्लास्टिकचं वरचं झाकण वापरलं तरी चालेल किंवा मग स्टीलचं असेल तरी देखील चालेल. तर अशा पद्धतीने मी हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे, पण 3 दिवसानंतर. आता आपण 3 दिवस तर ते बाहेरच ठेवणार आहोत. तर हे जे कंटेनर आपण जो मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवलेला कालच्या व्लॉगमध्ये, आणि आणून 1 महिना होऊन गेलेला जवळपास, आणि अशी कुठलीच वस्तू नसते की मी 1 महिना म्हणजे आणून ठेवते आणि मी ती वापरली नाही, आणि ती पण किचनची वस्तू. तर असं माझ्या बाबतीत हे पहिल्यांदाच झालेलं. तर म्हटलं चला आज या वस्तूचा वापर आपल्या किचनमध्ये करूया. आता तो क्लीन करून घेते आणि मग नंतर तुम्हाला पुढे दाखवते की मी याचा वापर काय करणार आहे आणि कशासाठी करणार आहे. तर आपल्याला दह्याला विरजण लावायचं, तर त्याच्यासाठी मी मगाशी दूध जे गरम करून घेतलेलं त्याच्यामधलं थोडंसं दूध मी काढून घेतलं आणि परत ते मंद गॅसवर एक 10 मिनटं कंटिन्यू ढवळून आहे ना त्याचं क्वांटिटी थोडीशी कमी केली आणि मग ते असं उतरून घेतलेलं आहे. आता हे छानपैकी आपल्याला थंड करायचं आहे. आता याच्यामध्ये जेव्हा आपण विरजण लावू ना तर हे थंड असेल तरी चालेल. मी खूप असं कोमट किंवा खूप त्याच्यापेक्षा थोडंसं गरम अशा दुधामध्ये मी लावत नाही, किंवा खूप असं थंड दुधामध्ये पण मी विरजण लावत नाही. नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं जे दूध असतं त्याच्यामध्येच मी दह्याचं विरजण लावते. याच्याबरोबर जे आपण दही वापरणार आहोत ते पण मी रूम टेम्परेचरचंच वापरणार आहे. फ्रीजमधलं ठेवलेलं दही मी म्हणजे विरजणासाठी वापरत नाही. ही जी पद्धत आहे जी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ही माझ्या आईची पद्धत आहे. ती ज्या पद्धतीनेच लावते त्याच पद्धतीने मी लावून आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ती सगळी कामं होत असताना आपल्या जेवणाची पण तयारी चालू असते एका साईडला, तर म्हणून कुकर लावून घेते आणि एका साईडला भाजी पण फोडणीला टाकून घेते. आता सर्वात शेवटी मी तुम्हाला विरजण कसं लावते मी ते तुम्हाला दाखवते. दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे, अगदी रूम टेम्परेचरवरचं आहे. छानपैकी व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे जे मी दही घेतलेलं याच्यातला 1 चमचा दही मी मिक्स करून घेणार आहे. त्याच्या आधी मी काय करणार आहे, हे जे दूध घेतलेलं आहे जे ज्या भांड्यात आपल्याला ओतायचं आहे त्या भांड्यात छानपैकी मी ओतून घेणार आहे. आणि कंटेनरच्या चारी बाजूने वगैरे मी देखील दही वगैरे लावणार नाही आहे. मी डायरेक्ट दूध ओतून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा दही लावणार आहे, कारण क्वांटिटी खूप कमी. याच्यापेक्षा तुम्ही थोडंसं जरी दही लावलं ना तरी अगदी दही आपलं छान बनलं जाईल. पण माझ्याकडे आता हे एवढं कंटेनर आहे म्हणून मी म्हटलं चला अजून थोडंसं म्हणजे 1 चमचा पूर्ण टाकू आपण. आणि छान व्यवस्थित गुठल्या मोडेपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून असंच सोडून द्यायचं.
आणि आता बस आपलं विरजण लावायला, म्हणजे दही आपलं तयार होईल उद्या सकाळी एक 10 तासात, 8 ते 10 तासात हे व्यवस्थित होतं. आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यावर जेव्हा दही तुम्हाला दिसेल की दही लागलेलं गेलेलं आहे, तर ते लगेचच फ्रीजमध्ये ठेवायचं. लगेचच तुम्ही ते काढून खायचं नाही, थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये सेट करा, म्हणजे ते छान असं राहतं. माझी आई अजून एक पद्धत वापरायची, ती मी तुम्हाला सांगते. जे कुठलं भांडं असेल ना, त्याच्या खाली ती अशी प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटमध्ये ना ती असं पाणी टाकून ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपलं जे दह्याचं भांडं असेल ना, जे विरजण लावलेलं, ते ती ठेवायची. तर मी तिला बरेच वेळ विचारलं, तू हे का ठेवतेस? तर तिचं म्हणणं होतं की गरमीच्या दिवशी खूप जास्त गरमीने दही खराब होऊ नये किंवा दही आंबट पडू नये, म्हणून ती अशा पद्धतीने ठेवायची. किंवा बऱ्याच वेळा काही जणांकडे मुंग्या येतात, तर मुंग्या बऱ्याच जणांकडे कधी कधी असतात, तर त्या मुंग्या त्या ह्याला चिटकू नये, तर त्या पाण्यात गेल्यानंतर त्या तिथेच राहतात. तर ती ह्या 2 ट्रिक वापरायच्या. त्या 2 ट्रिक आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आणि त्याच्यावरती आता हे जे काचेचं भांडं आहे ना, त्याला असं काही राऊंडमध्ये असं प्रॉपर अशा कडा नाही आहेत, म्हणून मी याच्यावरती एक झाकण ठेवलेलं आहे आणि हे आता असंच उद्या सकाळपर्यंत ठेवून देणार आहे. दही आपलं कसं बनतंय ते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये शेअर करेन. माझ्या ज्या पद्धती मी तुम्हाला सांगत असते, त्याच्यातनं माझा उद्देश किंवा माझा हेतू हेच असतो की त्याच्यातनं प्रत्येक वेळेस तुम्हाला छान छान आणि नवीन अशी एखादी तरी टिप मिळावी की जी तुमच्या किचनमध्ये तुम्हाला डे टू डे रुटीनमध्ये त्याचा उपयोग व्हावा, हाच प्रयत्न असतो. आणि तोच विचार करून मी ज्या माझ्या आईकडनं मी शिकत आलेली आहे आणि मी आता ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल, आय होप तुम्हाला तुमच्यापर्यंत त्या पोहोचत असेल आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींची मदत होत असेल. जे विरजण लावतो दह्याचं, याच्या आधी पण मला बऱ्याच वेळा विरजणसाठी आणि तूप जे आपण घरी करतो त्याच्यासाठी बऱ्याचशा रिक्वेस्ट होत्या. पण घरी तूप म्हणाल तर मी नाही करत, फार क्वचित कधीतरी करते. आणि तूप आई करते, तर तिच्याकडे कधीतरी गेली तर मी किंवा म्हणजे गेली आणि तिने जर तूप करायचं असेल तर मी नक्की तो ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन आवर्जून की तिच्या पद्धती काय आहेत ते. कारण तिच्याच पद्धती वापरून मी माझ्या किचनमधली बरीचशी कामं करत असते. आवळे वगैरे जे दाखवलेत मी, ती पण तिचीच पद्धत आहे. विरजण पण तिच्याच पद्धतीने मी करते आणि तिच्याकडनं शिकण्यापेक्षा आणि तिला बघून बघूनच मी बऱ्याचशा गोष्टी अशा छोट्या 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 लक्षात ठेवलेल्या आहेत. म्हणजे त्या गोष्टीने आपल्याला त्यावेळेस कळत नाही किंवा त्यावेळेस आपण त्या याच्यातच नसतो की त्या गोष्टींचं म्हणजे आपल्याला या गोष्टी कधीतरी पुढे आयुष्यात उपयोगी होणार आहे याचा आपण कधी तेव्हा विचार देखील केलेला नसतो. आता मला त्या सगळ्या छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी तिच्या सगळ्या आठवतात आणि त्याच मला या माझ्या रोजच्या किचनच्या कामांमध्ये खूप मदत करत असतात की ज्याच्यामुळे माझी कामं नीट व्यवस्थित सुटसुटीतपणे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. तर चला, आजचा ब्लॉग पण मी स्वीट अँड सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आजचा ब्लॉग पण वेळेअभावी, म्हणजे मला थोडंसं काम आहे तर ते काम पण मला कम्प्लीट करायचं. माझ्या स्टडीज पण चालू आहे तर त्याचं पण मला थोडं थोडं रोज म्हणजे अभ्यास करावा लागतो. जसं मी तुम्हाला म्हटलंय की मला त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग पण मी स्वीट अँड सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आजच्या ब्लॉगमधनं पण मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्यात. आय होप तुम्हाला त्या आवडतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच लवकर आपल्याला 10,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे. सो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला, उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.